नमस्कार, मी कृष्णा भानुसे या स्लीप मेडिटेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. आपल्या झोपण्यासाठी आपली कम्फर्टेबल जी प्लेस आहे, कम्फर्टेबल जागा ती निवडायची आहे. शक्यतो हेडफोनचा वापर करून या मेडिटेशनला तुम्ही करायचं आहे बेटर रिझल्टसाठी. आपले डोळे बंद करून आपण पाठ टेकवून आपल्याला झोपायचं आहे. डोळे बंद करायचे आहेत. आपले दोनही हात आपल्या शरीराच्या बाजूला तळवे आकाशाकडं दिशा करून ठेवायचे आहेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हा श्वास आपल्या शरीरात नाकाच्या टोकापासून जाताना या श्वासाची जी उष्णता आहे ती फील करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा श्वास आपल्या शरीरात जाताना शीतलता श्वासाची आपल्या नाकाच्या टोकाजवळ फील करण्याचा प्रयत्न करायचा आहे. काहीसा शीतल हा श्वास आहे. हळुवारपणे हा श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत असताना आपलं संपूर्ण लक्ष आपल्या शरीरातील होणाऱ्या हालचालींकडे द्यायचं आहे. हाच श्वास शरीरातून बाहेर पडताना काहीसा उष्ण, काहीसा गरम तुम्हाला फील होतोय. आपल्या शरीरात जाणारा प्रत्येक श्वास आपल्या शरीरात दिवसभरामध्ये आलेला थकवा, निगेटिव्हिटी, टॉक्सिक विचार या सगळ्यांना घेऊन बाहेर पडतोय. पुढचा श्वास घेत असताना हा श्वास जाण्याचा जो मार्ग आहे, नाक, आपलं घसा, फुफ्फुस, छाती, पोटाचा भाग या ठिकाणी होणाऱ्या हालचालींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक श्वास घेताना आपला छातीचा भाग काहीसा फुगून वर येतोय, आपलं पोट वर येतंय आणि हाच श्वास सोडताना या अवयवांचं अंकुचन आपण अनुभवत आहे. आणखी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि याला आपल्याला काही काळ होल्ड करायचं आहे. आपण छातीचा आणि पोटाचा वर आलेला भाग बघू शकतोय आणि हा श्वास बाहेर सोडताना अगदी एक डीप रिलॅक्सेशन, एक सूदिंग फिलिंग आपल्या संपूर्ण शरीरामध्ये तुम्हाला अनुभवायला येते. तुमच्या शरीरात जाणारा प्रत्येक श्वास तुम्हाला रिचार्ज करतोय, तुम्हाला रिलॅक्सेशनची अनुभूती देतोय आणि शरीरातून बाहेर पडणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीरातील निगेटिव्हिटी, स्ट्रेस, थकवा, टॉक्सिक विचार यांना घेऊन बाहेर पडतोय. अगदी रिलॅक्स, अगदी शांतपणे हा श्वास आपल्याला शरीरामध्ये घ्यायचा आहे, त्याला होल्ड करायचं आहे आणि हळुवारपणे हा श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. प्रत्येक श्वास अगदी हळुवारपणे आपल्याला शरीरात घ्यायचा आहे, त्याला होल्ड करायचं आहे आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या शरीराला आणखी रिलॅक्स, आणखी आरामदायक परिस्थितीमध्ये जाताना अनुभवायचं आहे. तुमचं संपूर्ण चित्त, संपूर्ण लक्ष तुमच्या तळपायांकडे द्यायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला या प्रत्येक श्वासाबरोबर एक जडपणाची अनुभूती, एक हेवीनेस फील होती आहे. हा प्रत्येक श्वास सोडताना तुमचे तळपायाची बोटं आणखी जास्त रिलॅक्स होत आहेत आणि हळूहळू ही रिलॅक्सेशनची अनुभूती तुमचे पाय, तुमच्या पोटरीचा भाग, तुमचे गुडघे, तुमची मांडीचा भाग यांच्यातून प्रवास करत करत तुमच्या थाईज आणि कमरेपर्यंत आलेला आहे. ही सुंदर अनुभूती तुम्हाला अनुभवायची आहे. टेक अ डीप ब्रीथ अँड फील दॅट रिलॅक्सेशन. आणखी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हा श्वास सोडताना आपलं संपूर्ण चित्त आपले जनेंद्रिय, अंडाशयाचा भाग, ओटीपोटीचा भाग आणि पोट या दिशेला घेऊन जायचं आहे. खूप डीप रिलॅक्सेशन आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये तुम्ही या ठिकाणी फील करताय. आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर संपूर्ण शरीरामध्ये असणारा स्ट्रेस, कुठं काही पेन असेल, दिवसभराच्या कामाने आलेला थकवा या सगळ्यांना डिझॉल्व होताना अगदी धूर ज्याप्रमाणे हवेमध्ये गायब होतो तसा तुम्ही या सगळ्या पेनला, या सगळ्या स्ट्रेसला, या सगळ्या स्ट्रेचला डिझॉल्व होताना बघताय. टेक वन मोर डीप ब्रीथ, होल्ड अँड एक्झेल. आता हळुवारपणे तुमचं संपूर्ण लक्ष तुमचा पाठीचा भाग जो तुमच्या बेडला टेकलेला आहे त्या दिशेला घेऊन जायचं आहे. प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्या पाठीचा संपूर्ण मनका आणखी जास्त रिलॅक्स, आणखी जास्त आरामदायक परिस्थितीमध्ये जाताना तुम्ही अनुभवताय. प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्या पाठीची प्रत्येक मसल, प्रत्येक पेशी रिलॅक्स होताना तुम्ही फील करताय. कुठलाही स्ट्रेस, कुठलाही तणाव, कुठलाही पेन
तुमच्या खांद्यावाटं बाहेर पडताना तुम्ही आत्ता फील करताय. टेक वन मोर डीप ब्रीथ आणि या श्वासाबरोबर तुमचे दोन्ही तळहात, मनगटाचा भाग, तुमचे दंड, तुमचे खांदे या संपूर्ण दोनही हातांमध्ये प्रचंड रिलॅक्सेशन तुम्ही फील करताय. टेक वन मोर डीप ब्रीथ. या दोन्ही हातांमध्ये असलेलं कुठलाही तणाव, स्ट्रेच, पेन यांना जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर तुम्ही शरीरातून बाहेर पडताना, वितळून जाताना, डिझॉल्व होताना बघताय. टेक वन मोर डीप ब्रीथ. संपूर्ण शरीरामध्ये एक सूदिंग, एक आल्हाददायक, एक आनंददायी, आरामदायक फीलिंग तुम्ही फील करताय. प्रत्येक पेशी या घेतलेल्या प्रत्येक श्वासाबरोबर रिलॅक्स, आणखी रिलॅक्स होतीये. शरीरातून बाहेर पडणारा प्रत्येक श्वास तुमच्या शरीरातील निगेटिव्हिटी, टॉक्सिक विचार, पेन, एन्झायटी, स्ट्रेस यांना घेऊन बाहेर पडताना तुम्ही अनुभवू शकताय. आणखी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि या श्वासाबरोबर तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या चेहऱ्यावर घेऊन जायचं आहे. दात एकमेकांवरती घट्ट आवळले गेले असतील त्यांना रिलॅक्स सोडायचं आहे. चेहऱ्याच्या संपूर्ण मसल्स, गालाचा भाग, कपाळाचा भाग तुम्हाला रिलॅक्स सोडायचा आहे. आणखी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हा श्वास घेताना तुम्ही बघताय की तुमचे गाल आणखी सॉफ्ट फील होत आहे. तुमचे डोळे आणखी जास्त जड पडत आहे. एक जडपणाची भावना तुमच्या डोळ्यांना अगदी सूदिंग, रिलॅक्सिंग, आनंदाची फिलिंग देऊन जाते. टेक वन मोर डीप ब्रीथ. होल्ड अँड एक्झेल. हा श्वास सोडताना तुमच्या कपाळाचा भाग, तुमचा संपूर्ण चेहरा एका सॉफ्ट, एका सूदिंग फिलिंगने भरून गेलेला तुम्ही बघताय, व्यापून गेलेला तुम्ही बघताय. प्रत्येक श्वासाबरोबर एक आरामदायक अनुभूती, एक आरामाची अनुभूती, आनंदाची फिलिंग तुम्ही फील करताय. आणखी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हा श्वास सोडत असताना तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या डोक्याचा भाग, टाळूचा भाग, डोक्याचा मागचा भाग जो बेडला टेकला त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे. तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये चालत असलेले अनेक विचार, दिवसभराचं काम, स्ट्रेस, उद्याची काळजी या सगळ्यांना तुम्ही प्रत्येक श्वासासहित डिझॉल्व होताना बघताय. तुमचा प्रत्येक श्वास या विचारांना आणखी जास्त धुसर करत जातोय. तुमच्या शरीरातून बाहेर पडणारा प्रत्येक श्वास तुमची राहिलेली कामं या सगळ्यांच्या आठवणी घेऊन बाहेर पडतोय आणि खूप डीप रिलॅक्स, खूप आरामदायक अशी फिलिंग आपल्याला येते. यू कॅन फील दॅट सेन्सेशन. आणखी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हा श्वास सोडताना तुमच्या टाळूच्या भागातून एक प्रकाश, एक उजेड, एक लेझर बीम बाहेर पडताना तुम्ही इमॅजिन करताय. आणि हळूहळू हा शुभ्र पांढऱ्या रंगाचा दैवी प्रकाश जो हिलिंग लाईट आहे, तुम्हाला बरं करणारा, तुम्हाला आराम देणारा उजेड आहे, हा हळूहळू एखाद्या वलयाप्रमाणे तुमच्या संपूर्ण शरीराला व्यापून टाकतोय. टेक वन मोर डीप ब्रीथ. आणि या श्वासाला तुमच्या शरीरात जाताना तुम्ही अनुभवताय की हा जो श्वासाचं वलय, एक ककून जे तुमच्या भोवती आवरण तयार झालंय, याच्यामध्ये प्रेमाची, आपलेपणाची, मायेची ऊब आहे, संरक्षणाची भावना आहे. दीर्घ श्वास घेणं सुरू ठेवायचं आहे आणि या प्रत्येक श्वासाबरोबर या सुदिंग, आरामदायक अशा उजेडाच्या ककूनमध्ये स्वतःला विसावून टाकायचं आहे, स्वतःला झोकून द्यायचं आहे, स्वतःला सरेंडर करायचं आहे. अगदी सुरक्षित आणि आनंददायी अशी तुमची ही झोपेची जागा आहे. टेक वन मोर डीप ब्रीथ. होल्ड अँड एक्सेल. आता यानंतर तुम्हाला श्वासांवरही लक्ष द्यायचं नाही आहे. आपोआप तुम्ही स्लो श्वास घेतायत आणि या सगळ्या जगाला विसरून तुम्ही आता झोपेच्या कुशीमध्ये अगदी उबदार मायेच्या आणि उबदार प्रेमाच्या त्या प्रकाश कोशामध्ये स्वतःला गाढ झोपलेलं बघताय. हॅव अ ग्रेट स्लीप. हॅव अ डीप स्लीप. अगदी शांत, गाढ अशी झोप तुम्हाला तुमच्या कवेमध्ये घेते. हॅव अ ग्रेट स्लीप.